आणि यानंतर थेट जाऊयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या बोलतात। मंडळांमध्ये तिथल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहीत आहे की पावसाळा असल्यामुळे साथीच्या रोगांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत असतो। रक्तपेढ्यांमध्ये रक्तांचा तुटवडा असतो आणि त्यामुळे त्याही माध्यमातून रक्तदाते मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करून देवेंद्रजींना शुभेच्छा देणार आहेत। पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हे सुद्धा करण्यात आले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिरांचं सुद्धा की जेणेकरून त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेकांची सेवा ही करता येऊ शकतील। सेवा ही संघटन ही भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा आहे आणि त्यामुळे देवेंद्रजींना शुभेच्छा कशा द्याव्यात तर त्या सेवा करून त्यामधून द्याव्यात अशी कार्यकर्त्यांची धारणा आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते त्यांना तशा शुभेच्छा देतात। आंदोलनाच्या समर्थनात राज्यभर आंदोलन केलं जात आहे भाजप आणि केंद्र सरकारचं। खरं तर ते स्पॉन्सर्ड असं आंदोलन आहे। आपण सर्वजण पाहता की देशभरामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकासाचा एक फार मोठा झंझावात सुरू असताना या सगळ्या गोष्टी की ज्या गोष्टींमध्ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।